तर आत्ता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. तर ही रूम कशी आहे दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे एंट्री केल्यानंतर सुरुवातीला कबड आहे. या ठिकाणी हे कपडे अडकू शकता. त्याच्यानंतर ही एक्स्ट्रा पिलो दिली आहे त्यांनी, इथे तुम्ही लगेच ठेवू शकता. दुसऱ्या साईडला इकडे हे लॉकर दिलं आहे. तुमचे पासपोर्ट किंवा मनी कॅश काय ठेवायचे असतील तर याच्यामध्ये. देन या ठिकाणी इथे टेबल आणि मिरर आहे. हे हेअर ड्रायर पण आहे. चार्जिंग पॉईंट्स, लाईट्स वगैरे आहेत. हा असा बेड येतो इथे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहीत नाही, बाहेरच बेसिन आणि परत एक मिरर. या ठिकाणी परत तुमचे शूज वगैरे ठेवण्यासाठी, बॅग्स ठेवण्यासाठी, इकडे कपडे अटकवण्यासाठी. त्याच्यानंतर हे फ्रीज, काही बॉटल्स वगैरे तुम्हाला ठेवायचे असतील तर इथे त्यांनी ऑलरेडी एक बॉटल आम्हाला दिली आहे, ती मी बाहेर ठेवते, थंड नको आहे म्हणून. टी व्ही, परत इथे काय तुमचे छोटे मोठे वस्तू ठेवायचे असतील तर. आणि हा थोडासा बाल्कनी पण मिळाली आहे आम्हाला. बाहेर व्ह्यू दाखवते. इथे 2 चेअर, इथे बसून मस्त तुम्ही चहा कॉफी एन्जॉय करू शकता. आणि हा थोडासा माउंटेन व्ह्यू आहे इथे आणि सिटी व्ह्यू दोन्ही मिक्स आहेत. तर अशी आहे ही रूम. आणि या हॉटेलचं नाव आहे फ्रानांग प्लेस क्राबी. तर वॉशरूम पण दाखवते तुम्हाला कसं आहे ते इथे. तर असा बेसिकली या बाल्कनीचा व्ह्यू आहे. आणि वॉशरूममध्ये हे बघा, हे आहे असं वॉशरूम. इथे शॉवर घेऊ शकता आणि हे टॉयलेट. तर ही डिझाईन कंप्लीट वेगळी वाटली मला, मस्त आहे. तर असा आहे हा हॉटेलची रूम आणि हा इथून असा व्ह्यू. तर हॉटेलचं नाव आहे फ्रानांग प्लेस क्राबी. आणि ही हॉटेल रूम आम्ही नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हा पीक सीझन आहे, तर त्या अंदाजाने आम्हाला जवळजवळ 3,300 रुपये पर डे अशी मिळाली आहे विदाऊट ब्रेकफास्ट. आणि याच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही बाकीचे हॉटेल्स इथे सर्च केले ना, ते खूप महागडे जात होते. मी मेक माय ट्रिप, अगोडा आणि बऱ्याचशा अशा सिमिलर वेबसाईटवरती मी चेक केलं, पण मला सगळ्यात स्वस्त अगोडावरती मिळाली. आणि मग आमचं इथं 3 डेजचं स्टे होतं. तर तुम्ही जर 3 डेज कंबाईन करून जर तुम्ही प्राईस कम्पेअर केली तर ती अजूनच जास्त हाय जात होती. म्हणून मी प्रत्येक डेची सेपरेट ह्याची बुकिंग केली आहे. आणि इथं आल्यानंतर सांगितलं की एकच रूम कंटिन्यू करू. तर हा आहे असा रूमचा व्ह्यू. तर कोणाला काही डाऊट्स असतील या रूमबद्दल किंवा काय, म्हणजे तुम्हाला इथे पीक सीझन आहे म्हणून ही हाय कॉस्ट जाते. जर तुम्ही जून जुलै म्हणा किंवा एप्रिल मे मध्ये आलात तर तुम्हाला याच रूमची प्राईस जवळजवळ 1,500 ते 2,000 मिळून जाईल विथ ब्रेकफास्ट. तर हा बेनिफिट राहतो की तुम्ही कुठल्या सीझनमध्ये येता. तर हा पीक सीझन आहे ऑफकोर्स. आणि आम्ही आत्ता बाहेर येताना पाहिलं, एवढे सारे फॉरेनर्स आम्हाला दिसत होते. म्हणजे भरपूर असं वाटत होतं की सगळे लोक एकाच वेळेला सुट्टी सेलिब्रेट करायला आलेत. तर म्हणजे हा भरपूर म्हणजे पीक सीझन आहे. तुम्ही जर इथे पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्ये आलात तर तुम्हाला फार कमीची रेटमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. जसे की बाहेरचं खाणं पिणं म्हणा किंवा रूमचे रेट्स म्हणा, बाकी अजून काही किराणा तुम्ही ग्रोसरी शॉपिंग करत असाल तर त्याचे पण रेट्स त्यावेळेला उतरलेले दिसतात. पण डिपेंड्स अपॉन विच सीझन यू कम. तर असा आहे हा व्ह्यू आणि असे आहे रूमचा. तर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून विचारा की. आणि तुम्ही जर का क्राबी आणि थायलंड प्लॅन करत असाल तर त्या गोष्टीचंही मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देईल.